हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतो आहे एकदम मिठाईच्या दुकानामध्ये जसे मिळतात अगदी तसेच ड्रायफ्रूट्स रोल करण्यासाठी आपण सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. थोडेसे सीड्स घेतलेले आहे आणि 250 ग्रॅम सीडलेस खजूर घेतला आहे. आता सगळे ड्रायफ्रूट्स आपण छान चॉप करून घेणार आहे. हे ड्रायफ्रूट्स रोल करण्यासाठी कुठलंही मेजरमेंट आपल्याला वापरायची गरज नाही आहे. कोणते पण ड्रायफ्रूट जे जास्त असतील घरामध्ये ते तुम्ही जास्त वापरा, जे कमी असतील ते कमी टाकले तरी चालेल. आता आपण सगळे ड्रायफ्रूट छान बारीक बारीक कट करून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये आपण गोडासाठी फक्त खजूर वापरणार आहे. त्याच्यामुळे ही एकदम हेल्दी असे आपले ड्रायफ्रूट्स रोल होतील. जर तुम्ही घरी रोज ड्रायफ्रूट्स खात असाल किंवा तुमची मुलं खात असतील, त्या रोलचे छोटे छोटे पीसेस करून ठेवायचे आणि तुम्ही एक पीस रोज जरी खाल्ला तरी सफिशियंट आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि सीड्ससुद्धा आपण एका वेळा खाऊ शकतो. बघू शकताय आता काजू, बदाम, अक्रोड. आता मी पिस्ता पण बारीक करून घेते आहे. अशी ड्रायफ्रूटची मिठाई तुम्ही मिठाईच्या दुकानात घेतली तर खूप महाग पडते, पण ती घरी करून बघितलं तर करायला पण खूप सोपी आहे आणि कमी खर्चामध्ये आपण भरपूर सारी मिठाई घरी करून ठेवू शकतो. आता मी किसमिसला पण कट करून घेते आहे, कारण हे किसमिस खूप मोठ्या साईजचे आहे. 2-2 भागामध्ये आपण त्याला कट करून घेणार आहे. छोट्या साईजचे किसमिस असले तर ते कट नाही केले तरी पण चालते. आता मी जवळपास 250 ग्रॅम खजूर घेतलेला आहे. तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. खजुराचे मी आधी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मग ते मिक्सरला फिरवले, त्यामुळे एकदम व्यवस्थित फिरले ते. आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये चमचाभर आपण तूप घातलेलं आहे. आता या तुपामध्ये आपण जे सगळे कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहे सगळे टाकणार आहे. शिवाय आपण ज्या सीड्स घेतलेले आहे त्या पण टाकून घेणार आहे आणि सगळं टाकून छान तुपावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यांना करायला अतिशय सोपे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि हेल्दी असे आपले हे ड्रायफ्रूट्स रोल होणार आहे. साधारण 5 ते 7 मिनटं झालेले आहे. बघू शकता आपल्या ड्रायफ्रूट्सचा कलर आता थोडा थोडा चेंज झालेला आहे. आपण गॅस बंद करणार आहे आणि आता याला थंड व्हायला बाजूला काढून ठेवून देऊ. आता आपण त्याच पॅनमध्ये थोडीशी खसखस परतवून घेतो आहे. ही भाजलेली खसखस आपल्याला रोलला वरून लावायची आहे, त्यामुळे एकदम अशी छान भाजल्या गेली की ती छान लागेल. आता आपली खसखस देखील परतवून झालेली आहे. पुन्हा मी पॅनमध्ये थोडंसं तूप घेणार आहे. त्यामध्ये आता आपल्याला जी आपण खजुराची पेस्ट करून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि जे आपण थोडेसे किसमिस घेतलेले आहे ते पण यामध्येच टाकणार आहे. आता आपण दोन्ही टाकून आता आपल्याला थोडंसं तुपावर याला परतवून घ्यायचं आहे. ही खजुराची पेस्ट आणि किसमिस आपल्याला खूप वगैरे भाजायची गरज नाही आहे, थोडंसं तुपावर फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघू शकताय खजूर परतल्या गेलेला आहे. आता आपण जे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेले आहे ते यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आपण हे सगळं मिक्स करतानाच गॅस बंद केलेला आहे. बघू शकताय आता छान व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे सगळं. हे ड्रायफ्रूट्स आणि खजूर सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी त्याला बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. बघू शकताय आता छान व्यवस्थित थंड पण झालेला आहे. छान गोळा तयार झालेला आहे. आता याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जशा शेपमध्ये किंवा याचे छोटे छोटे लाडू जर बनवून घ्यायचे असेल तसे बनवले तरी पण चालेल, पण हे रोल बनवलेले दिसायला खूप छान दिसतात आणि एकदम विकतचे आपण मिठाईच्या दुकानातून आणलं असं पण वाटतं आणि मुलांना ते टेम्पटिंग दिसले की खायला पण आवडतं. त्यामुळे असे रोल करून बघा, नक्की आवडतील. मी त्याला चॉपिंग बोर्डवर ठेवून छान रोल करून घेतलेला आहे. बघू शकताय हा रोल तुम्हाला जितका लांब, जेवढा पातळ, जसा हवा असेल तसा तुम्ही करू शकता. एकदम छान असा आपला रोल तयार झालेला आहे. तुपामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स परतल्यामुळे छान एकदम शायनिंग आलेलं आहे. आता जी खसखस आपण भाजून ठेवलेली आहे त्यामध्ये या रोलला आपण घोळवून घेणार आहे, म्हणजे सगळ्या साईडने छान खसखस लागेल त्याला. त्यानंतर या रोलला आपण साधारण 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, त्यामुळे एकदम छान सेट झालेलं आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. जर रोल केल्या तुम्ही त्याला कट केलं तर एकदम छान पीसेस होणार नाही. थोडा वेळ सेट होऊ द्यायचं फ्रीजमध्ये, म्हणजे एकदम छान कट होते. बघू शकताय किती छान पीस तयार झालेला आहे. असेच आता आपण सगळे रोलचे तुकडे करून घेणार आहे. असे रोल करून तुम्ही जर मुलांना किंवा घरच्यांना कोणालाही दिलं तर कोणीही ओळखू शकणार नाही की हे रोल तुम्ही घरी बनवलेले आहे. इतके छान असे बनतात आणि टेस्टी, हेल्दी सगळ्याच गोष्टीसाठी ते एकदम यूजफुल आहे. तुम्ही हे ट्राय करून बघा, नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.